सोशल मीडिया हे एक मायाजाळ आहे. डीपी पाहून कोणताही निर्णय घेऊ नका, कारण कॅमेराला फिल्टर असतो, आयुष्याला फिल्टर नाही. डीपी बदलता येतो, पण बायको किंवा नवरा किंवा जोडीदार बदलता येत नाही. सोशल मीडियावरती जी सुंदरी वाटते ती वास्तवात बंदरी असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं आयुष्य हे सोशल मीडियाच्या स्क्रॉलिंगवर अवलंबून ठेवू नका, कारण इथं प्रत्येक फोटोमध्ये ब्राईटनेस वाढवलेला असतो, पण त्यामागचं अंधारमय सत्य मात्र लपलेलं असतं, वेगळं असतं, जे आपल्याला कळून येत नाही. सोशल मीडियाला तुमच्या आयुष्याचं होकायंत्र बनवू नका, नाहीतर भटकटताना किंवा एकदा का तुमच्या पतंगाची दोर तुटली की कळणारही नाही की आपण कुठे आहोत आणि कोणत्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय? कारण आहे आजची घटना आणि ती सोशल मीडियाशी संबंधित आहे. आजकाल सोशल मीडियावरचं प्रेम आणि गेम होण्याचा स्पीड इतका वाढलाय की चहाचा कप थंड होण्याच्या आधीच तू माझं सर्वस्व आहे, आय लव्ह यू, आय मिस यू, आय किस यू, आय यू 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 सगळं. पूर्वी आपण कुत्र्याला यू यू करायचो, आता मीडियामध्ये लाळघोटेपणा चाललेला आहे. आणि प्रोफाईलचा फोटो पाहिला की वाटतं बस, देवानं माझ्यासाठीच पाठवलेली आहे किंवा माझ्यासाठीच पाठवलेला आहे. मी हिरो, ती हिरोईन, किंवा मी हिरोईन, तो हिरो, मी राजा, ती राणी, किंवा मी राणी, तो राजा. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं असतं. आणि अशीच कथा आज आपल्याला बघायची आहे, ज्यानं प्रेमावरती विश्वास ठेवला, पण तो स्वतःही बर्बाद झाला आणि दुसऱ्यालाही त्यानं उद्ध्वस्त केलेलं होतं. जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास आ गए.